Hello dear friends, welcome to Study Dunia Games. My name is Sudhakar Shingare and I have been teaching mathematics from last 5 years. तर आजच्या लेक्चरमध्ये मुलांना जो सगळ्यात जास्त डिफिकल्ट चॅप्टर वाटतो मॅथमॅटिक्स फर्स्टमधला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तो चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.1 या एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन पाहणार आहोत. ओके, तर त्याच्या अगोदर आपण याच्यावर एक बेसिक कन्सेप्टवर म्हणजे 3.1च्या अगोदरच्या थेरी पार्टवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तो जर पाहिला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये बिलकुल डिफिकल्टी जाणार नाही, आणि तो पाहिला नसेल ओके तरी आय प्रॉमिस यू की या एक्झरसाइज 3.1मध्ये तुम्हाला असं एकही क्वेश्चन असा नसेल की तो तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, तर स्टेप वाईज आपण कॅल्क्युलेशन करूयात. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन या कन्सेप्टवर सर्व क्वेश्चन आहेत. ठीक आहे, बोर्डच्या एक्झामसाठी एक क्वेश्चन कंपल्सरी या एक्झरसाइजमध्ये असतोच. ठीक आहे, सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की फर्स्ट क्वेश्चन मी ॲज इट इज बुकची PDF इथं स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. ओके, एक्झरसाइज 3.1 करेक्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत. काही एक्झाम्पल मी करेल, काही एक्झाम्पल तुम्ही मला आन्सर सांगायचे आहेत. ओके, आणि आफ्टर दिस व्हिडिओ ओके आय गॅरंटी यू की तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनवर कसाही क्वेश्चन विचारला गेला तर त्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. ठीक आहे, तर मग चला पाहूयात फर्स्ट क्वेश्चन. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. ही स्क्रीन थोडीशी छोटी करतो मी टेक्स्टबुकची. ठीक आहे, तुम्हाला तरी पण ते टेक्स्टबुक कोपऱ्यामध्ये दिसू शकतं. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे कॉस थिटा इज इक्वल टू फर्स्ट कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. ओके, याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हटल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉईंट आठवला पाहिजे की प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय असतं. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे अँगलच्या अशा व्हॅल्यूज असतात ज्या व्हॅल्यूज कुठं लाय करतात, ज्या व्हॅल्यूज कुठं लाय करायला पाहिजेत 0 to π/2 सॉरी 0 to 2π या इंटरवलमध्ये लाय करायला पाहिजेत. करेक्ट आहे. ओके, तर मग कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार पहा. ओके, ॲज ॲट थिटा इज इक्वल टू, हां सांगा मला तुम्ही, थिटा इज इक्वल टू व्हॉट व्हॅल्यू कॉस 1/2 असतं. ॲज ॲट थिटा इज इक्वल टू π/3. ओके, π/3 इज 60 डिग्री. करेक्ट आहे. 60 डिग्रीला ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. फर्स्ट व्हॅल्यू जी असणार प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये ती स्टँडर्ड व्हॅल्यू पण असू शकते. ओके, ॲज ॲट थिटा इज इक्वल टू π/3. कॉस π/3 ची व्हॅल्यू किती आहे, कॉस 60 डिग्री. कॉस π/3 इज इक्वल टू आहे 1/2. करेक्ट आहे, म्हणजे हे एक सोल्युशन होणार. ओके, थिटा इज इक्वल टू π/3 अँड इथं लिहावं लागेल अँड 0 लेस दॅन इक्वल टू π/3 लेस दॅन 2π. ओके, देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/3 हे एक प्रिन्सिपल सोल्युशन होणार. आता याच क्वेश्चनमध्ये आणखीन एक कन्सेप्ट सांगतो की सहीपैकी कुठलंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्या. ओके, 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. कसलंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याच्यापैकी प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे कुठल्या तरी 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं आणि कुठल्या तरी 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं. मग प्रिन्सिपल सोल्युशनच्या म्हणजे अँगलच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता वेळेस तुम्हाला नेहमीच 2 अँगल भेटतात. ओके, म्हणजे 99% केसेसमध्ये क्वेश्चनमध्ये 2 अँगल भेटलेच पाहिजेत. ओके, आता ते अँगल कसे फाइंड आउट करायचे डायरेक्ट पण तुम्हाला हे MCQ मध्ये याचा आन्सर काढता आलं पाहिजे. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. करेक्ट आहे. मग कॉस फंक्शन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कॉस फंक्शन कुठल्या 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं. कॉस फंक्शन हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं. कॉस फंक्शन हे 4th क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं. ॲड शुगर टू कॉफी, C फॉर कॉफी, कॉस इज इन 4th क्वाड्रंट. करेक्ट आहे, म्हणजे एक अँगल जर तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये भेटत असेल तर दुसरा अँगल जो आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये भेटला पाहिजे, 4th क्वाड्रंटमध्ये भेटला पाहिजे. आणि त्या अँगलची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावी लागते. ओके, मग नेक्स्ट स्टेटमेंट येईल बाय अलाइड अँगल फॉर्म्युला, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. पहा अलाइड अँगल, आता काही जणांना इथं हा माइंडमध्ये येऊ शकतं. ठीक आहे, मी इथं छोटीशी एक डायग्राम पण ड्रॉ करतो की अलाइड अँगल तुम्हाला यूज करता वेळेस ओके कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं.
ओके, म्हणजे अलाइड अँगल यूज करता वेळेस 2π प्लस थिटा यूज करायचं, 2π मायनस थिटा यूज करायचं, की पाय मायनस थिटा हा फॉर्म्युला यूज करायचा, की पाय प्लस थिटा हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, हे कन्फ्युजन असतं. ओके, तर आता कॉस फंक्शन आपलं पॉझिटिव्ह कुठे आहे? राईट साईडचा नंबर जो 1/2 आहे तो राईट साईडचा नंबर पॉझिटिव्ह आहे. ओके, मग कॉस फंक्शन तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आणि कॉस फंक्शन फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर जायचं असेल तुम्हाला तर हा अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागतो, 2π मायनस थिटा. ओके, मग याच्यामध्ये बाय अलाइड अँगल फॉर्म्युला ॲज कॉस 2π मायनस थिटा, कॉस 2π मायनस थिटा चा रिझल्ट काय येतो? याचा रिझल्ट येतो कॉस थिटा. करेक्ट आहे, कॉस 2π मायनस थिटाचे रिझल्ट येतो कॉस थिटा. आता हे डायग्राम आपण इथनं कट करूयात कारण याचा यूज संपला. ओके, हां, कॉस 2π मायनस थिटा इज इक्वल टू काय येतं? कॉस थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटाची व्हॅल्यू आहे π/3. ओके, दॅट इज cos of 2π minus theta is π/3, 2π minus π/3 is equal to, now just theta रिप्लेस झाला π/3 ना, तर राईट साईडचा पण थीटा cos π/3 ना रिप्लेस होईल. करेक्ट आहे, cos π/3. तर हे लेफ्ट साईडला काय झालं मग? cos 2π minus π/3, 3 to the 6, 6π minus π, 5π डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, राईट साईडला आन्सर काय भेटणार आहे? cos π/3 ची व्हॅल्यू आहे cos 60 ची 1/2. करेक्ट आहे, म्हणजे दॅट इज theta is equal to π/3 and theta is equal to 5π/3 are the principal solutions of कशाचे? cos theta is equal to 1/2, cos theta is equal to 1/2 हे याचं फायनल आन्सर होईल. ओके, तर परत आणखीन एक वेळेस सांगतोय, प्रत्येक क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करता वेळेस अँगलच्या 2 व्हॅल्यू भेटणार आहेतच. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन काय आहे? याच्यामधलाच सेकंड क्वेश्चन इथं पाहू शकता तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये पण. सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन तुमचा sec theta is equal to, second question is sec theta is equal to 2 divided by √3. हा आहे सेकंड क्वेश्चन. sec theta is equal to 2 divided by √3. sec theta is equal to 2 divided by √3. ओके, आता याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर याचं प्रिन्सिपल, ही स्क्रीन थोडीशी छोटी करतो. याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करता वेळेस, ओके, याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करता वेळेस या क्वेश्चनला म्हणजे सेक थिटाला 2 डिवायडेड बाय √3. ओके, सेक थिटा इज इक्वल टू 2/√3 इज नथिंग बट cos थिटा इज इक्वल टू √3/2. ओके, वन अँड द सेम. सेक थिटा इज इक्वल टू 2 डिवाइड बाय √3 म्हणजे cos थिटा इज इक्वल टू √3/2 होईल. बरोबर. ओके, बिकॉज सेक थिटा आणि cos थिटा एकमेकांचे कसे आहेत? रेसिप्रोकल आहेत. म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय √3 याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करणं किंवा cos थिटा इज इक्वल टू √3/2 याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करणं वन अँड द सेम आहे. ओके, आता ॲज ॲट थिटा इज इक्वल टू हां, कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3/2 आहे? कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3/2. ओके, तर कॉसच्या थिटा इज इक्वल टू π/6 म्हणजे 30 डिग्री. ओके, याची व्हॅल्यू किती आहे? √3/2 आहे. करेक्ट आहे. मग तुम्ही जे अँगल यूज करणार आहेत ते अँगल प्रत्येक वेळेस रॅडियनमध्ये अँगल यूज करायचे कारण आन्सर जे आहेत ते रॅडियनमध्ये घेऊन असणार आहेत. ओके, तर थिटा इज इक्वल टू π/6. ओके, नाव कॉस π/6 ची व्हॅल्यू येते किती? cos π/6 इज इक्वल टू येतं √3 डिवायडेड बाय 2. करेक्ट आहे. cos π/6 इज इक्वल टू √3/2 दॅट इज 0 लेस दॅन इक्वल टू π/6 लेस दॅन 2π. करेक्ट आहे. तर हा अँगल जो आहे π/6 हा अँगल ह्या इंटरवलमध्ये लाय करतो 0 to 2π. देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/6 हे एक सोल्युशन होईल. ठीक आहे, वन सोल्युशन. अँड सेकंड सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता परत सांगा मला, कॉस फंक्शन कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे? कॉस फंक्शन हे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. तर फर्स्ट क्वाड्रंटमधला अँगल भेटला ना,
थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 30 डिग्री, हा अँगल कुठं लाय करतो? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग आता दुसरं सोल्युशन जे असणार आहे, दुसरा अँगल जो आहे तो अँगल कुठं असायला पाहिजे? तो अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे. करेक्ट आहे. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला, पण अलाइड अँगल कुठला यूज करणार? अलाइड अँगल फॉर्म्युला. ओके, कुठला यूज करणार? कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा, कारण फोर्थ क्वाड्रंटमध्ये जायचंय. मग कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू रिझल्ट येतो फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस फंक्शन पॉझिटिव्ह येतं कॉस थिटा, पण थिटाची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटाची व्हॅल्यू किती आहे? 2 पाय मायनस पाय बाय 6. ओके, थिटा इज जस्ट रिप्लेस्ड बाय पाय बाय 6. मग राईट साईडचा थिटा पण कशाने रिप्लेस होणार? राईट साईडचा पण थिटा पाय बाय 6 न रिप्लेस होईल, कॉस पाय बाय 6. राईट साईडला आपल्याला व्हॅल्यू भेटेल, राईट साईडला √3/2, दॅट इज व्हॉट रिक्वायर्ड, तीच व्हॅल्यू पाहिजे होती. कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू √3/2 भेटली, पण लेफ्ट साईडला काय भेटेल? लेफ्ट साईडला त्याचा करस्पॉन्डिंग अँगल भेटेल. करेक्ट आहे. 6 to the 12 पाय मायनस पाय 11 पाय डिवायडेड बाय 6. ओके, 11 पाय बाय 6 ला व्हॅल्यू किती आहे? √3/2. म्हणजे आपण याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करतोय. म्हणजे काय फाइंड आउट करतोय? अँगलच्या अशा दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय ज्या व्हॅल्यूजला कॉस थिटाची व्हॅल्यू √3/2 असेल किंवा सेक थिटाची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय √3 असेल. ओके, दॅट इज इथं पण तुम्ही म्हणू शकता, काय म्हणू शकता की 0 लेस दॅन इक्वल टू 11 पाय डिवायडेड बाय 6 लेस दॅन 2 पाय. करेक्ट आहे. म्हणजे तो अँगल कुठं लाय करतो? 0 to 2 पायच्या मध्ये लाय करतो. देअरफॉर लास्ट स्टेटमेंट काय असणार? देअरफॉर थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 अँड थिटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6 आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ कशाचे? कॉसचं नका लिहू, कारण तुम्हाला सेक मध्ये विचारलंय. सेक थिटा इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय √3. सेक थिटा इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय √3. बघा, इतकं इझी आहे. ओके, तर आय होप की थर्ड क्वेश्चन तुम्ही माझ्यासोबत कराल. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन बघूयात आपण. थर्ड क्वेश्चन नंबर 3. ओके, फर्स्ट मधलाच 3 आहे. बघा, हा टेक्स्ट बुक मध्ये दाखवतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 काय आहे तो. क्वेश्चन नंबर 3 आहे कॉट थिटा इज इक्वल टू √3. करेक्ट आहे. कॉट थिटा इज इक्वल टू √3. कॉट थिटा इज इक्वल टू √3. हा क्वेश्चन आपण सोबत करूयात. कॉट थिटा इज इक्वल टू √3. ठीक आहे. आता याच्या सोल्युशन मध्ये कॉट थिटा इज इक्वल टू √3 याच्या सोल्युशन मध्ये याला ॲज इट इज कॉट मध्ये पण राहू शकता तुम्ही, किंवा बेटर आहे दिलेला क्वेश्चन जो आहे तो साइन कॉस टॅन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. म्हणजे इझिली आन्सर आपल्याला सवय असते साइन कॉस टॅनची, तर त्याच्यावर डायरेक्ट आन्सर आपल्याला फॉर्म्युले आठवतात, करता येतात. कॉट आणि टॅन एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. कॉट थिटा इज इक्वल टू √3 याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करणं काय, आणि टॅन थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3. ओके, दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला. tan theta is equal to 1 divided by √3. Okay, cot theta is equal to √3. That does mean tan theta is equal to 1 divided by √3. Okay, याचं सोल्युशन फाइंड आउट करणं आणि cot theta is equal to √3 याचं सोल्युशन फाइंड आउट करणं वन अँड द सेम. ओके, नाव ॲट थिटा इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू सांगा मला. कुठल्या अँगलला cot थिटाची व्हॅल्यू √3 असते? पहा, आता हे पण खूप मुलांना कन्फ्यूज होतं की ह्या व्हॅल्यूज लक्षात कशा ठेवायच्या किंवा ही व्हॅल्यू काढायची कशी. काही करायचंच नाही आपल्याला फक्त साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. टॅन म्हणजे साइन बाय कॉस असतं, कॉट म्हणजे कॉस बाय साइन असतं. ठीक आहे, कॉट म्हणजे कॉस बाय साइन असतं. मग कॉटच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3 आहे? तर कॉस √3/2 कुठे ते बघावं लागेल. कॉस √3 कुठे आहे? 30 डिग्रीला. बरोबर, म्हणजे थिटा इज इक्वल टू काय असेल? 30 डिग्री. 30 डिग्री इज पाय डिवायडेड बाय 6 किंवा यालाच 30 डिग्री म्हणतो. ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. ओके, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. कॉटची व्हॅल्यू √3 आहे, म्हणजेच टॅन थिटाची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय √3 आहे. ओके, टॅन पाय बाय 6 आपण हे टॅन घेऊन आन्सर काढणार आहोत. टॅन पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती आहे? 1 डिवायडेड बाय √3. आता हे इथं एक्सप्लेनेशन देणं हे निव्वळ फॉर्मॅलिटी आहे बघा. ओके, दॅट इज काय म्हणायचं इथं की ब्रॅकेटमध्ये 0 लेस दॅन इक्वल टू पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय, ही फॉर्मॅलिटी आहे ना. कशासाठीची फॉर्मॅलिटी आहे? कारण तुमचा अँगल जो पण आन्सर असणार आहे तो अँगल कशाच्या मध्ये लाय करायला पाहिजे? 0 to 2 पायच्या मध्ये लाय करायला पाहिजे. मग तुम्हाला तिथं सांगायचंय की हा अँगल पाय बाय 6 जो आहे की बाबा रे तो अँगल कशाच्या मध्ये लाय करतो? 0 to 2 पायच्या मध्ये लाय करतो. बरोबर.
ओके, आता दुसरा अँगल फाइंड आउट करायचं आहे. पहा, एक कन्सेप्ट सांगितली आहे मी की कुठलंही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असू द्या, ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कुठल्या तरी 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं आणि कुठल्या तरी 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं. मग एक अँगल भेटला आपल्याला थीटा इज इक्वल टू π/6 30 डिग्री, म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. मग तुम्हाला विचार करावा लागेल की टॅन फंक्शन किंवा कॉट फंक्शन आणखी कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं. ॲड शुगर टू कॉफी, म्हणजे कुठला क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन फंक्शन पॉझिटिव्ह असतं. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन फंक्शन जर पॉझिटिव्ह असेल तर बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला, पण कुठला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला? अलाइड अँगल फॉर्म्युला. ओके, काही काही मुलांना इथं एक क्वेश्चन येऊ शकतो बघा माइंडमध्ये. आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहेत, टॅन पाय प्लस थिटा. टॅन पाय 180 प्लस थिटा जर घेतलं तर टॅन थिटा रिझल्ट येतो अलाइड अँगल. पण काही मुलांच्या माइंडमध्ये असं येऊ शकतं की थर्ड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी 3π/2 मायनस थिटा का नाही घ्यायचं, पाय प्लस थिटाच का घ्यायचं? ओके, तर त्याच्यासाठी रिझन असं आहे की तुमचं हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चेंज नाही झालं पाहिजे, टॅनचं टॅनच राहिलं पाहिजे. जर π/2चे ऑड मल्टिपल असतील, म्हणजे 3π/2 किंवा π/2चं मल्टिपल असतील, ओके, तर त्यावेळेस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू चेंज होते. टॅनचं कॉट होतं, कॉटचं टॅन होतं, पण आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चेंज होऊ द्यायचं नाही. ओके, देअरफॉर आपण हे पाय किंवा 2π या फॉर्ममधले अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करतो. ओके, तर थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटाची व्हॅल्यू आहे π/6. ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात. टॅन पाय प्लस π/6, राईट साईडचं थिटा रिप्लेस होईल. कशानं रिप्लेस होईल? टॅन π/6 न रिप्लेस होईल. मग राईट साईडला व्हॅल्यू भेटणार तुम्हाला. काय व्हॅल्यू भेटणार? 1/√3 जी रिक्वायर्ड होती, पण लेफ्ट साईडला करस्पॉन्डिंग अँगल भेटेल π/1. 6π + π रिझल्ट विल बी 7π/6. करेक्ट आहे. फॉर्मॅलिटी परत येणार, दॅट इज कुठली फॉर्मॅलिटी? 0 < 7π/6 < 2π. करेक्ट आहे. म्हणजे हा सेकंड अँगल झाला 7π/6 आणि पहिला अँगल झाला π/6. मग लास्टला तुम्ही लास्ट स्टेटमेंट काय असणार आपलं आन्सरचं? ओके, that is theta is equal to π/6 and theta is equal to 7π/6 are the principal solutions of. कशाचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे? क्वेश्चन बघा. cot theta is equal to √3. cot theta is equal to √3. ओके, मजा येतोय की नाही? ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन तर सर्वांना आला पाहिजे. ठीक आहे, 4th नंबर घेऊयात आपण. फर्स्ट मधला फोर्थ क्वेश्चन दाखवतो तुम्हाला काय आहे ते. एक्सरसाइज मध्ये फोर्थ क्वेश्चन आहे. cot theta is equal to 0. करेक्ट आहे. ओके, तर फोर्थ क्वेश्चन घेऊयात. फोर्थ क्वेश्चन आहे cot theta is equal to 0. मग cot theta is equal to जर 0 असेल, ओके, cot theta is equal to जर 0 असेल तर याच्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. हां, याच्यामध्ये ॲज cot theta is equal to 0 आहे बघा, तर टॅनची व्हॅल्यू टॅन थिटा इज इक्वल टू नॉट डिफाईन होईल. करेक्ट आहे. ज्यावेळेस कॉट फंक्शन 0 असतं त्यावेळेस टॅन फंक्शन नॉट डिफाईन होईल 1/0 आणि टॅन फंक्शन इज नॉट डिफाईन. ओके, आता याला कॉट थिटाला ॲज इट इज ठेवू शकता तुम्ही. कॉट थिटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण कॉट थिटाला ॲज इट इज ठेवून करूयात, किंवा तुम्ही असं पण करू शकता टॅन थिटा इज नॉट डिफाईन. आता टॅन थिटा नॉट डिफाईन कुठल्या व्हॅल्यूला असतं? टॅन 90 इज नॉट डिफाईन. ओके, 90 डिग्री, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री या व्हॅल्यूला टॅन फंक्शन डिफाईन नाही आहे. ओके, पण आता हे कॉट थिटा इज इक्वल टू 0 याला जर ॲज इट इज हा क्वेश्चन असंच ठेवून याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हटलं, ॲज ॲट थिटा इज इक्वल टू वॉट? कॉट 0 आहे म्हणजे कॉस 0 असलं पाहिजे. कॉस 0 कुठं असतं? कॉस 0 असतं 90ला. ओके, ॲट थिटा इज इक्वल टू π/2. थिटा इज इक्वल टू π/2 और 90 डिग्री. ओके, कॉट π/2 ची व्हॅल्यू किती येते? कॉट π/2 ची व्हॅल्यू येते 0. ओके, दॅट इज हा अँगल. परत फॉर्म्युलॅरिटी काय आहे इथं? 0 < π/2 <2π. ओके, हा अँगल 0 to 2π च्या मध्ये लाई करतो हे सांगायचं आहे आपल्याला. आता दुसरा अँगल पहा. इथं कॉट थिटा इज इक्वल टू 0 आहे.
कुठल्या क्वाड्रंटमध्ये जायची गरज नाही आहे. पहा ट्रिकी क्वेश्चन आहे थोडासा, कारण कॉट थिटा इज इक्वल टू 0 ॲक्सिसवर येतं ना. ओके, थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 हा वाय ॲक्सिसवर आहे, अँगल 90 डिग्री. आणि दुसरा अँगल ऑल्सो ॲट थिटा इज इक्वल टू 3 पाय बाय 2. कुठं 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री. 3 पाय बाय 2 या अँगलला पण कॉटची व्हॅल्यू किती येते? कॉटची व्हॅल्यू 0 येते. काय येते? ओके, कॉट 3 पाय बाय 2 तुम्ही डायरेक्ट सांगू शकता कॉट 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते? 0. दॅट इज हा 3 पाय बाय 2 हा अँगल पण 0 लेस दॅन इक्वल टू 3 पाय बाय 2 लेस दॅन 2 पाय याच्यामध्ये लाय करतो. करेक्ट आहे. आता कॉट 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 आहे, कारण कॉस 3 पाय बाय 2 0 येतं आणि साइन 3 पाय बाय 2 -1 येतो. ठीक आहे, या व्हॅल्यूला 3 पाय बाय 2 या अँगलला पहा, कॉस 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 आणि साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1. 0 डिवाइड बाय -1 रिझल्ट काय येणार आहे? 0च भेटणार आहे. करेक्ट आहे. ओके, तर दॅट इज याच्यामध्ये फायनली आन्सर लिहिता वेळेस तुम्हाला काय लिहावं लागेल? मग आन्सर लिहिता वेळेस थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 and theta is equal to 3 pi divided by 2. Theta is equal to pi by 2 and theta is equal to 3 pi divided by 2 are the principal solution of cot theta is equal to 0. करेक्ट आहे. ओके, मजा नाही आला या क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण, क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, तर तो क्वेश्चन येईल पहा. हा थोडासा कॉम्प्लिकेटेड होता क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 काय आहे पाहूयात आपण. ओके, हां, याच्यामध्ये पण प्रिन्सिपल सोल्युशनच फाइंड आउट करायचं आहे. टेक्स्ट बुकमध्ये तुम्ही क्वेश्चन रीड करू शकता. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये साइन थिटा इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 2. याच्यामध्ये पण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 2. ओके, प्रिन्सिपल सोल्युशनच फाइंड आउट करायचं आहे. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फॉलोइंग. ओके, हां, तर याच्यामध्ये पण 3 क्वेश्चन आहेत, पाहूयात. पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन. ओके, साइन थिटा इज इक्वल टू -1 बाय 2. साइन थिटा इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 2. ओके, आता याच्यामध्ये पण आपली ती ट्रिक काम करणार. साइन थिटा इज इक्वल टू -1 बाय 2 आहे ना. काय सांगितलं मी? प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करता वेळेस ओके, राईट साईडचा नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघायचं. राईट साईडचा नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग 2 अँगल्स भेटणार आहेतच. राईट साईडचा नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला 2 अँगल्स भेटले पाहिजेतच. ओके, मग साइन थिटा इज इक्वल टू -1 बाय 2. साइन फंक्शन हे कुठल्या 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं? ॲड शुगर टू कॉफी. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये साइन फंक्शन पॉझिटिव्ह असतं, तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन निगेटिव्ह असतं. म्हणजे जो पण अँगल भेटणार आहे तो अँगल आपल्याला कुठे भेटला पाहिजे? थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये भेटला पाहिजे. ओके, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं? त्याच्या अगोदर आपल्याला थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यावी लागते, ज्या थिटाला तुमचा व्हॅल्यू किती येईल? 1/2 येईल. ओके, पहा याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार? ॲज at theta is equal to pi divided by 6, that is 30 degree. Pi divided by 6 30 degree. sin pi by 6 ची व्हॅल्यू किती आहे? sin pi by 6 आहे 1/2. पण मला 1/2 पाहिजे का राईट साईडला? 1/2 नाही पाहिजे. मला राईट साईडला काय पाहिजे? -1/2 पाहिजे. म्हणजे pi by 6 हे याचं सोल्युशन होऊ शकतं का? pi by 6 हे याचं सोल्युशन होणार नाही. ओके, आता मग ते दुसरे 2 अँगल कसे फाइंड आउट करायचे पहा. त्याच्यासाठी तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युलाज यूज करावे लागतात. मग नेक्स्ट स्टेटमेंट येईल बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युलाज. आता कुठले अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचे? हा एक अलाइड अँगल फॉर्म्युलाज हा एक माइंडमध्ये तुमच्या क्वेश्चन येऊ शकते की कुठला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा. तर विचार कसा करायचा सांगितलंय की कॉस फंक्शन कुठल्या 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे? थर्ड आणि फोर्थमध्ये. ओके, मग थर्ड क्वाड्रंटमध्ये जर आपल्याला जायचं असेल, पहा थर्ड क्वाड्रंटमध्ये जर एंट्री करायची असेल तर थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला साइन पाय प्लस थिटा जर केलं तर राईट साईडला रिझल्ट काय येतो? राईट साईडला रिझल्ट येतो -sin थिटा. करेक्ट आहे. हे -sin थिटा का येणं गरजेचं आहे? कारण आपल्याला राईट साईडचा नंबर जो आहे तो राईट साईडचा नंबर निगेटिव्ह पाहिजे, -1/2. म्हणून हा फॉर्म्युला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये साइनचा आन्सर निगेटिव्ह येत असेल.
ओके, आता ॲट थिटा किती ठेवायचं, ॲट थिटा इज इक्वल टू π/6, थिटाची व्हॅल्यू किती ठेवायची, π/6 ठेवायची. मग याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू π/6 सबस्टिट्यूट करा, दॅट इज साइन पाय प्लस थिटा किती आहे π/6. मग राईट साईडला काय होणार, राईट साईडला होणार मायनस साइन π/6. हां ठीक आहे, साईन आता ही मायनस साईन ॲज इट इज, साइन π/6 ची व्हॅल्यू किती आहे, साइन π/6 ची व्हॅल्यू आहे 1/2, जे रिक्वायर्ड होतं. आपल्याला काय पाहिजे होतं, रिक्वायर्ड -1/2 रिझल्ट पाहिजे होता राईट साईडला, हा -1/2 पाहिजे ना. पण लेफ्ट साईडला काय झालं, लेफ्ट साईडला त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तयार झाला. म्हणजे लेफ्ट साईडला जो अँगल आहे तो लेफ्ट साईडला अँगल किती होणार बघा, साइन पाय प्लस π/6 म्हणजे किती आहे 7 π/6. करेक्ट आहे. दॅट इज परत इथं फॉर्मॅलिटी येईल, दॅट इज 0 लेस दॅन इक्वल टू 7 पाय डिवायडेड बाय 6 लेस दॅन 2 पाय. करेक्ट आहे, म्हणजे 7 π/6 हा अँगल 0 to 2 पायच्या मध्ये लाय करतो. ओके, आल्सो आता दुसरा अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा. आल्सो कुठला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज होईल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचंय. ओके, हे झालं थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थिटा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर फोर्थ क्वाड्रंट साठी कुठला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे, साइन ऑफ 2π मायनस थिटा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत, 3π/2 प्लस थिटा किंवा 2π मायनस थिटा. करेक्ट आहे, पण 3π/2 प्लस थिटाचा आपण ऑप्शन का नाही यूज करणार, कारण 3 हा ऑड नंबर आहे, ऑड नंबर असेल तर त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतं. ओके, तर हे साइन 2π मायनस थिटा, राईट साईडला रिझल्ट येईल मायनस साइन थिटा. करेक्ट आहे. ॲट थिटा इज इक्वल टू, थिटाची व्हॅल्यू किती ठेवायची, थिटाची व्हॅल्यू π/6 ठेवायची आहे. दॅट इज ओके, साइन ऑफ 2π मायनस थिटाची व्हॅल्यू आहे π/6, राईट साईडला थिटा पण फक्त π/6 न रिप्लेस होणार, मायनस साइन π/6. म्हणजे राईट साईडला रिझल्ट काय भेटणार, राईट साईडला रिझल्ट भेटेल आपल्याला -1/2 जो रिक्वायर्ड होता. आणि लेफ्ट साईडला त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तयार झाला पाहिजे. म्हणजे लेफ्ट साईडला अँगल काय होणार, लेफ्ट साईडला अँगल होईल साइन 2π मायनस π/6, 12π मायनस π 11π, क्रॉस मल्टिप्लिकेशन 11π डिवायडेड बाय 6. ओके, दॅट इज हा अँगल पण 0 लेस दॅन इक्वल टू 11π/6 लेस दॅन 2π याच्यामध्ये लाय करतो. करेक्ट आहे. म्हणजे आन्सरचं फायनल स्टेटमेंट जे आहे त्या आन्सरचं फायनल स्टेटमेंट काय असलं पाहिजे, ओके, फायनल स्टेटमेंट असलं पाहिजे दॅट इज थिटा इज इक्वल टू वॉट, थिटा इज इक्वल टू पहिला अँगल काय भेटला तुम्हाला 7π/6 अँड थिटा इज इक्वल टू 11π डिवायडेड बाय 6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ. हां, क्वेश्चन काय होता, क्वेश्चन होता साइन थिटा इज इक्वल टू -1/2, साइन थिटा इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 2. ओके, हां, तर आता याच्यामधला सेकंड क्वेश्चन करूयात. सेकंड क्वेश्चन हा तुम्हाला जमला पाहिजे सगळ्यांनाच. बघूयात सेकंड क्वेश्चन, क्वेश्चन 2 मधला सेकंड. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय आहे पहा, इथं टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकता टॅन थिटा इज इक्वल टू -1 आहे. ओके, सेकंड क्वेश्चन जो आहे टॅन थिटा इज इक्वल टू -1 आपण लिहून घेऊयात. टॅन थिटा इज इक्वल टू -1 याचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. टॅन थिटा इज इक्वल टू -1. ओके, हां, आता सोल्युशन लिहिता वेळेस एक एक स्टेप तुम्हाला पण आठवली पाहिजे की पुढची स्टेप काय करायची. ठीक आहे, सोल्युशनमध्ये काय इमॅजिन करायचं की टॅन थिटा कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू +1 आहे हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, -1 रिझल्ट पाहिजे आपल्याला. -1शी रिलेटेड दोन अँगल भेटणार आहेतच, कारण टॅन फंक्शन पण कुठल्या तरी दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहेच. हां, कुठल्या दोन क्वाड्रंटमध्ये टॅन फंक्शन निगेटिव्ह असतं, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह असतं, तर सेकंड आणि फोर्थमध्ये टॅन फंक्शन, सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन फंक्शन काय असतं, निगेटिव्ह असतं. ओके, पण अगोदर ॲज ॲट थिटा इज इक्वल टू π/4, थिटा इज इक्वल टू π/4, टॅन π/4 ची व्हॅल्यू किती येते, टॅन π/4 ची व्हॅल्यू येते 1. ओके, पण हा π/4 तुमचा आन्सर नाही होणार. का आन्सर नाही होणार, कारण आपल्याला +1 नंबर नाही पाहिजे राईट साईडला. राईट साईडला काय पाहिजे, -1. मग त्या -1 या नंबरशी रिलेटेड दोन अँगल फाइंड आउट करायचेत. ओके, आता मग इथं पण अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागतील. बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युलाज, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युलाज, दॅट इज हां, कुठला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणार पहा. काय म्हटलं, टॅन फंक्शन हे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. ओके, पहिला फॉर्म्युला काय यूज करणार, टॅन ऑफ पाय मायनस थिटा.
सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर टॅन पाय मायनस थिटाचा रिझल्ट जो आहे, टॅन पाय मायनस थिटाचा रिझल्ट काय येतो, मायनस टॅन थिटा येतो. पण थिटाची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, π/4. ओके, दॅट इज टॅन पाय मायनस थिटाची व्हॅल्यू किती आहे, π/4. टॅन पाय मायनस π/4. राईट साईडला पण येईल मायनस टॅन π/4 आणि मायनस टॅन π/4 म्हणजे राईट साईडला -1 होईल. करेक्ट आहे, म्हणजे तोच रिक्वायर्ड नंबर आहे ना, -1. तर लेफ्ट साईडला काय होणार मग, लेफ्ट साईडला टॅन पाय मायनस π/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा सांगा आन्सर किती, पाय मायनस π/4 म्हणजे 4π मायनस पाय 3π डिवायडेड बाय 4. हा इथं फॉर्मॅलिटी येणार ब्रॅकेटमध्ये काय, 0 <= 3π/4 <2π. हा एक अँगल झाला. करेक्ट आहे. आल्सो आता दुसरा अँगल जो आहे, दुसरा अँगल कसा फाइंड आउट करायचा पहा. दुसरा अँगल दुसरा अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा. कुठला, टॅन 2π मायनस थिटा. टॅन 2π मायनस थिटा जर असेल तर याचा रिझल्ट काय येतो, टॅन 2π मायनस थिटाचा रिझल्ट येतो मायनस टॅन थिटा. करेक्ट आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये थिटाची व्हॅल्यू कशानं रिप्लेस करायची आहे, थिटाची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे आपल्याला. थिटा विल बी रिप्लेस्ड बाय π/4. दॅट इज टॅन 2π मायनस π/4. मग राईट साईडला पण येणार मायनस टॅन π/4. राईट साईडचा जो नंबर आहे तो राईट साईडचा नंबर -1 होईल. लेफ्ट साईडला काय होणार, लेफ्ट साईडला कॅल्क्युलेशन होतील 8π मायनस पाय 7π डिवायडेड बाय 4. इथं परत फॉर्मॅलिटी येणार, दॅट इज 0 <= 7π डिवायडेड बाय 4 <2π. करेक्ट आहे. फायनल कन्क्लुजन मध्ये आन्सर काय लिहिणार, फायनल आन्सर काय येईल पहा. फायनल आन्सर काय येणार, दॅट इज थिटा इज इक्वल टू, हा पहिला अँगल किती भेटला, 3π/4. फर्स्ट अँगल इज थिटा इज इक्वल टू 3π/4 अँड थिटा इज इक्वल टू 7π डिवायडेड बाय 4 आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ कशाचे. इक्वेशन काय होतं पहा, इक्वेशन होतं टॅन थिटा इज इक्वल टू -1. किती इझी आहे ना, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदरच आपण आन्सर डिसाईड करू शकतो. ओके, आता हे इझी आहे की डिफिकल्ट आहे हे नेक्स्ट क्वेश्चनवरनं डिस्कस होणार आहे. ओके, थर्ड जो आहे, थर्ड क्वेश्चन पहा. थर्ड क्वेश्चन काय आहे, √3 cos थिटा. बघू शकता तुम्ही इथं √3 cos थिटा. थर्ड क्वेश्चन आहे √3 cos थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, याला थोडं साईडला करूयात. थर्ड क्वेश्चन आहे √3 cos थिटा प्लस 2 इज सॉरी कोसेक थिटा आहे, √3 कोसेक थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. हां, तुम्ही करायचा हा क्वेश्चन. ओके, मी फक्त मदत करणार आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये जर लिहिलं, ठीक आहे, √3 cos थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. हे काय होईल मग, √3 कोसेक थिटा इज इक्वल टू -2. करेक्ट आहे, म्हणजे कोसेक थिटाची व्हॅल्यू येईल कोसेक थिटा. ओके, पहा कोसेक थिटा काय येणार आहे, कोसेक थिटा होईल -2 डिवायडेड बाय √. ठीक आहे, तर आपल्याला हे असं ठेवून पण आन्सर काढता येतं, पण आपल्याला साइन कॉस टॅनची सवय असते म्हणून याला दॅट इज साइन थिटामध्ये कन्वर्ट करा. साइन थिटा इज इक्वल टू काय होणार, साइन थिटा इज इक्वल टू होणार -√3 डिवायडेड बाय 2. करेक्ट आहे, म्हणजे कोसेक थिटा इज इक्वल टू -2/√3 याच्यासाठी आन्सर काढणं काय, अँड साइन थिटा इज इक्वल टू -√3/2 याच्यासाठी आन्सर काढणं काय, वन अँड दी सेम आहे. ओके, नाव ॲट थिटा इज इक्वल टू, हां थिटाच्या कुठल्या व्हॅल्यूला √3/2 आन्सर येतं, थिटाच्या 60 म्हणजे किती, π/3 दॅट इज 60 डिग्री. ओके, साइन π/3 ची व्हॅल्यू किती आहे, साइन π/3 ची व्हॅल्यू आहे √3/2. साइन π/3 ची व्हॅल्यू आहे √3 डिवायडेड बाय 2. करेक्ट आहे, पण आपल्याला प्लस √3/2 पाहिजे का, नाही पाहिजे. आपल्याला राईट साईडचा नंबर काय पाहिजे, -√3/2 पाहिजे. म्हणजे परत विचार करणं गरजेचं आहे. आता तुम्ही करा विचार की साईनच्या कुठल्या अँगलला, ओके, किंवा साईन हे फंक्शन कुठल्या दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं. पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन फंक्शन पॉझिटिव्ह असतं. करेक्ट आहे, म्हणजे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन फंक्शन काय असेल, निगेटिव्ह असेल. करेक्ट आहे. मग आता जे पण आन्सर येणार आहे ते आन्सर कुठल्या क्वाड्रंटमध्ये असलं पाहिजे, एक अँगल असला पाहिजे थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि एक अँगल असला पाहिजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. करेक्ट आहे. ओके, तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता. मग याच्यासाठी कुठले अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणार बघा, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युलाज, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युलाज. पहा कुठले दोन अलाइड अँगल याच्यासाठी यूज करणार. ठीक आहे, पहिला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणार साइन पाय प्लस थिटा. साइन पाय प्लस थिटा, आता याचा रिझल्ट काय येतो, साइन पाय प्लस थिटाचा रिझल्ट येतो मायनस साइन थिटा. ओके, साइन पाय प्लस थिटा रिझल्ट येतो मायनस साइन थिटा. करेक्ट आहे.
मग हा फॉर्म्युला आपण यूज करणार थर्ड क्वाड्रंटसाठी. थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटा इज इक्वल टू आहे पाय डिवायडेड बाय 3. साइन पाय प्लस पाय डिवायडेड बाय 3. राईट साईडला थिटा कशाने रिप्लेस झालाय? थिटा फक्त पाय बाय 3 ने रिप्लेस झालाय. मग राईट साईडचा थिटा पण कशाने रिप्लेस व्हायला पाहिजे? पाय बाय 3 नच रिप्लेस व्हायला पाहिजे. साइन पाय बाय 3. साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती येते? √3/2. कशासाठी गरजेचं आहे? क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. हाच नंबर आहे √3/2. लेफ्ट साईडला काय तयार झालं? लेफ्ट साईडला तुमचा रिक्वायर्ड अँगल तयार झाला. पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे किती होणार? 3 पाय प्लस पाय, 4 पाय डिवायडेड बाय 3. करेक्ट आहे, व्हेरी गुड. फॉर्मॅलिटी येणार परत. काय फॉर्मॅलिटी येणार? 0 लेस दॅन इक्वल टू 4 पाय डिवाइड बाय 3 लेस दॅन 2 पाय. करेक्ट आहे. हा एक अँगल भेटला. अल्सो काय तुम्ही करा. ओके, अल्सो दुसरा अँगल कुठला यूज करणार? साइन 2 पाय मायनस थिटा. साइन 2 पाय मायनस थिटाची व्हॅल्यू पण काय येते? मायनस साइन थिटा येते. करेक्ट आहे. ओके, थिटा कशाने रिप्लेस करायचा आहे? थिटा रिप्लेस करायचा आहे तुम्हाला पाय बाय 3 न. ओके, दॅट इज साइन 2 पाय मायनस पाय बाय 3. राईट साईडचा पण थिटा पाय बाय 3 न रिप्लेस होईल. मायनस साइन पाय डिवायडेड बाय 3 म्हणजे राईट साईडला किती येईल? मायनस √3 डिवायडेड बाय 2. करेक्ट आहे. पण लेफ्ट साईडला एक करस्पॉन्डिंग अँगल तयार झालेला दिसेल. लेफ्ट साईडला कॅल्क्युलेशन जर केले 3 to 6 पाय, 6 पाय मायनस पाय, 5 पाय डिवायडेड बाय 3. ओके, बघा पाय बाय 3 म्हणजे किती असतं? पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. करेक्ट आहे. 60 इंटू 5 300. करेक्ट आहे. ओके, 300 हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाई करेल? ऑब्विसली फोर्थ क्वाड्रंटमध्ये लाई करेल. ओके, दॅट इज 0 लेस दॅन इक्वल टू 5 पाय डिवायडेड बाय 3 लेस दॅन 2 पाय. करेक्ट आहे. म्हणजे फायनल कन्क्लुजन, फायनल आन्सरचं कन्क्लुजन काय येणार? दॅट इज थिटा इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू कुठल्या दोन व्हॅल्यू सांगा तुम्ही? कुठल्या दोन व्हॅल्यू? थिटाचे व्हॅल्यू 4 पाय डिवायडेड बाय 3 अँड थिटा इज इक्वल टू 5 पाय डिवायडेड बाय 3 आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ. कशाचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे? क्वेश्चन काय होता? आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ √3 कोसेक थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबणार आहोत. एक्झरसाइज 3.1 मधले 2 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आणि खूप जास्त आवडला असेल तर तुम्ही याच्यावर कमेंट पण करू शकता. काय माहिती आहे का, हे कमेंट, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरनं थोडंसं मोटिवेशन भेटतं आणि त्या मोटिवेशननं एक एनर्जी भेटते आणि पुढचे पण आपण अशाच पद्धतीनं याचे व्हिडिओ करणार आहोत. ओके, थँक्यू.